हाय हॅलो नमस्कार, मी रेश्मा धैर्यान ब्युटी स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा तुमच्यासाठी मी नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर तुम्ही बघू शकता की मी आज तुम्हाला डमीवरती टेम्पररी हेअर स्ट्रेटनिंग शिकवणार आहे। तर तुम्ही बघू शकता की मी जी डमी घेतलेली आहे त्याच्यावरती जे हेअर आहेत हे आपले हेअर जे हे खरे आहेत। हे जे केस जे आहेत तुम्हाला दिसत आहेत हे आपले प्लॅस्टिकचे नाही आहेत, हे खरे रिअल हेअर आहेत आणि याच्यावरतीच आपण मशीन सुद्धा चालवू शकतो। हे आपण हेअर कटिंगला सुद्धा यूज करू शकतो। ह्या डमीवरती मी तुम्हाला हेअर टेम्पररी स्ट्रेटनिंग शिकवणार आहे। तर तुम्ही बघू शकता पूर्ण केस व्यवस्थितपणे विंचरून घ्यायचे, कोंब करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि सेक्शन पाडून घ्यायचे। तर हे मी सेक्शन पाडून घेतले, पहिले 2 सेक्शन पाडले। व्यवस्थित क्लीन आणि नीट सेक्शन पाडून घ्यायचे। या साईडला त्याचप्रमाणे इयर टू इयर इकडे तुम्ही बघू शकता हे 4 बेसिक सेक्शन मी काढून घेतलेले आहे आणि मशीन म्हटलं तर ही आयकॉनिकची प्रोफेशनल मशीन आहे। बघू शकता तुम्ही सिरॅमिक प्लेट आहे। मशीन खूप छान प्रकारे याने हेअर स्ट्रेट होतात। तर आता मी तुम्हाला दाखवते सेक्शन बाय सेक्शन हेअर स्ट्रेटनिंग कसं करायचे। हे एकदम पातळ छोटे छोटे सेक्शन घ्यायचे। ज्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवतेय त्या प्रमाणामध्ये तुम्ही हे सेक्शन घ्यायचे छोटे छोटे। ही मशीन आहे, याचा मी बघू शकता किती डिग्री घेतलेली आहे किती नाही। मी 230 घेतलेली आहे, मी कमी पण करते कारण डमीवरती करतोय तर मी 190 घेतली आहे, ठीक आहे। आणि ही अशा प्रकारे तुम्ही छोटे छोटे सेक्शन घेऊन तुम्ही बघू शकता व्यवस्थित हळूवारपणे खालच्या साईडला एका सेक्शनवरती तुम्ही 9 ते 10 वेळेस अप्लाय करायचं आहे की जेणेकरून ते व्यवस्थित शाईन सुद्धा देईल। अशा प्रकारे व्यवस्थित हळूवारपणे स्ट्रेटनिंग करायचं आहे। बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित असं हे स्ट्रेटनिंग होत आहे। स्काल्पच्या जास्त जवळ स्ट्रेटनिंग करायचं नाही, स्काल्पला भाजू शकतं, चटका बसू शकतो। तर हे अशा प्रकारे स्ट्रेटनिंग तुम्ही करू शकता। बघू शकता हे अशा प्रकारे स्ट्रेटनिंग झालेलं आहे। असे सगळे सेक्शन घेऊन सेक्शन बाय सेक्शन आपण सगळे हेअर स्ट्रेटनिंग टेम्पररी करू शकतो। तर टेम्पररी स्ट्रेटनिंग जे आहे ते 1 वॉशपर्यंत टिकतं, म्हणजे 1 वॉशपर्यंत तुमचं हे हेअर स्ट्रेटनिंग टिकू शकतं। ज्यावेळेस तुम्ही हेअर वॉश कराल त्यावेळेस हे स्ट्रेटनिंग जातं। जास्त स्ट्रेटनिंग करणं सुद्धा चांगलं नसतं कारण हे केसांना हीट देतं। त्याच्यामुळे प्री आणि पोस्टचं तुम्ही लिक्विड किंवा सिरम वापरू शकता। आता मागचा पोर्शन झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता इयर टू इयर सेक्शन काढलेले आहे, त्याचा एक भाग काढून घेतला आहे छोटासा आणि आपण आता इयर टू इयरच्या भागाचं स्ट्रेटनिंग किंवा आयनिंग तुम्ही म्हणू शकता। कोणी स्ट्रेटनिंग म्हणतं, कोणी आयनिंग म्हणतं। अशा प्रकारे व्यवस्थित स्ट्रेटनिंग करून घ्यायचं। तुम्ही
रिअल हेअरवरती सुद्धा सेम दाखवल्याप्रमाणेच स्ट्रेटनिंग करा. छोटे छोटे सेक्शन काढून घ्यायचे आणि त्याचप्रमाणे व्यवस्थित आयनिंग करून घ्यायचं. सेक्शन काढल्यानंतर अशा प्रकारे मशीन पकडायची, कंगवा कसा पकडायचा, कशा प्रकारे स्ट्रेटनिंग मशीन कशा प्रकारे पकडून आपण ॲप्लिकेशन करून खालच्या साईडला 0 डिग्रीमध्ये ओढतोय. 0 डिग्रीमध्येच ओढायचं आहे, तेव्हा ते फ्लॅट होऊ शकतात. जर तुम्ही वरती 35, 40 या 45 सेक्शनमध्ये टेम्परमध्ये जर ओढलं डिग्रीमध्ये तर त्याला बाउन्सी लुक येतो. तर तुम्हाला जर बाउन्सी लुक हवा असेल तर तुम्ही थोडंसं वरच्या साईडला सुद्धा स्ट्रेटनिंग करू शकता. छोटे छोटे सेक्शन घ्यायचे व्यवस्थित आणि नीट आणि क्लीन आयनिंग करायचं. एकदम पातळ सेक्शन घेऊनच आपण आयनिंग करतोय. तर डमीचे हेअरवरती ऑलरेडी क्रिम्पिंग आणि हे जास्त प्रमाणात झालेलं आहे, त्यामुळं तुम्हाला हे असं दिसत असेल. पण 100% मी त्या स्ट्रेट टेक्निकने शिकवते तुम्हाला की रिअल हेअर जरी असेल तरी तुम्ही ह्याचप्रमाणे छोटे छोटे सेक्शन घेऊन अशाच प्रमाणे तुम्हाला आयनिंग करायचं आहे. तर मला रिअल हेअर म्हणजे मला कोणी मॉडेल भेटली नाही आहे, तर म्हणून मी तुम्हाला या डमीवरती तुम्हाला आयनिंग दाखवते. तर तुम्ही जेवढं मी तुम्हाला नॉलेज द्यायचा प्रयत्न करते तेवढा तुम्ही घ्या, अशी माझी इच्छा आहे की मी तुमच्यासाठी फ्रेशर लोकांसाठीच मी हे क्लासेस चालू केलेले. तर छोट्यातली छोटी गोष्टसुद्धा मी बोलून दाखवते, छोट्यातली छोटी गोष्ट मी तुम्हाला शिकवते. तर ती तुम्ही शिकावी अशी माझी इच्छा आहे. तुम्ही माझ्यापर्यंत जर आलात, क्लासेस जर जॉईन केले तर तुम्हाला याच्यापेक्षाही बेटर मी शिकवू शकते. आपल्या इथे बेसिक आणि ॲडव्हान्सचे क्लासेस नेहमी चालू असतात. 1 महिन्याचे क्लासेस आहे बेसिकचे. तर मी आता ऑफर पण ठेवलेले आहेत की 5000मध्ये तुम्हाला बेसिक क्लास शिकवणार आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला त्याचबरोबर किटसुद्धा देणार आहे. तर जे कोणी इच्छुक असेल, ज्यांना कोणी हा बेसिक क्लास करायचा असेल, ही फक्त 1 महिन्याची तुम्हाला ऑफर देणार आहे. कारण का तर 10th आणि 12th एक्झाम झालेले आहेत, त्या स्टुडंटसाठी मी हा क्लास घरी बसल्या करू शकता किंवा तुम्ही सुट्टीच्या टायमिंगमध्ये हा क्लास जॉईन करू शकता. तर हा क्लास मी त्या मुलींसाठी ठेवलेला आहे. तर त्यांनी लवकरची लवकरात येऊन आपले सीट बुक करावे. कमी सीट राहिलेले आहेत. तर मी गव्हर्नमेंटचे क्लासेसप्रमाणे शिकवत नाही. आपल्या इथे 5000 रुपयामध्येच मी तुम्हाला एकदम प्रोफेशनल पद्धतीने बेसिक क्लासेस शिकवणार आहे आणि किटही देणार आहे. तर 1 महिन्याचा क्लास आहे. जे कोणी इच्छुक असेल त्यांना मी मेन्शन करणार आहे की माझा कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस. मी महाराष्ट्रामध्ये पुणे सिटीमध्ये त्रिवेणीनगरमध्ये आपलं हे सलोन आहे, स्टुडिओ आहे. तर मी सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट घेते, सगळ्या प्रकारचे क्लासेस घेते आणि मी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे शिकवते. तर माझ्याकडे आता बॅचेस चालू आहे. हे प्रॅक्टिस जी आहे हे जे स्टुडंटच तुम्हाला हे दाखवते की स्ट्रेटनिंग कशी करायची वगैरे. तर तुम्ही बघा व्यवस्थित टेक्निकनी छान प्रकारे असं तुम्ही ज्यावेळेस मी क्लासेस घेते आणि कुठलाही क्लास करायचा असेल, कुठलीही गोष्ट शिकायची असेल तर ती पुन्हा पुन्हा बघूनच आपण शिकतो. तर माझा व्हिडिओ तुम्ही 5 ते 6 वेळेस जर तुम्ही कुठलीही गोष्ट शिकायची असेल तर कुठलाही व्हिडिओ तुम्हाला जर शिकायचा असेल, मी 1 ते 22पर्यंत माझे व्हिडिओ टाकलेले आहेत बेसिकचे. तर ते तुम्ही जर पुन्हा पुन्हा बघितले तर ती तुम्हाला ती गोष्ट येऊ शकते. जर आता मी एक्झाम्पल दिलं की तुम्ही स्ट्रेटनिंगचा हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ जर तुम्ही 4 ते 5 वेळेस बघितला, मशीन कशी पकडायची, कंगवा कसा पकडायचा, सेक्शन कसे काढायचे, इयर टू इयर सेक्शन कसे काढायचे, किती सेक्शन काढलेत, कशा प्रकारे आपण कुठल्या टेक्निकने आपण हे सेक्शन काढतोय आणि किती पातळ सेक्शन काढतोय, कशी मशीन पकडून कशा अँगलनी आपल्याला तिला ओढायचं आहे, हे जर तुम्ही सारखं बघितलं तर तुम्हाला हे स्ट्रेटनिंग तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये तुम्ही शिकू शकता.
स्ट्रेटनिंग करणं तुम्हाला वाटत असेल फार सोपं आहे, पण सोपं नाही आहे. ही जर मशीनला जर तुम्ही जास्त वेळ केसांवर पकडलं तर केस जळण्याचे चान्सेस असतात. तर केअरफुली हे कुठलीही टेक्निक आहे, कुठलाही क्लास असेल, कुठलीही गोष्ट शिकायची असेल तर खूप व्यवस्थितप्रमाणे हे शिकली पाहिजे, प्रॅक्टिस केली पाहिजे, बघितलं पाहिजे, तरच तुम्ही शिकू शकता. तुम्हाला मॉडेल भेटली नाही त्याच्यामुळे तुम्हाला डबीवरती दाखवते. जरी मला मॉडेल भेटली तरी पण मी तुम्हाला स्ट्रेटनिंगचा व्हिडिओ आधीमध्ये तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तुमचं नॉलेज वाढवण्यासाठी मी पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तुम्ही बघू शकता हे किती छान प्रकारे हे आयनिंग तुम्हाला डमीवरती दाखवलंय. छान प्रकारे हे आयनिंग झालेलं आहे. हे मागच्या साईडला असं दिसते. पुढच्या साईडचा इयर टू इयरचा भागचा एक साईड राहिलेली आहे, ती झाल्यानंतर मी तुम्हाला फायनल रिझल्ट दाखवते. हे अशा प्रकारे किती छान शाईन पण आलेली आहे, कारण हे रिअल हेअर आहेत. हे डमीचे आपले नॉर्मल हेअर नाही आहेत, तर हे रिअल हेअर आहे. आपल्या केस असतात त्या प्रकारचे हे हेअर आहेत. त्याच्यावरती मी तुम्हाला आयनिंग दाखवलेली आहे. आता ह्या बाजूची एक साईड राहिलेली आहे, याचे पण छोटे छोटे सेक्शन आयनिंग चालू झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आणि छान डमीवरती मी तुम्हाला आयनिंग करून दाखवले. ज्या पद्धतीने मी करून दाखवले त्याच पद्धतीने तुम्ही करू शकता. रिअल हेअरवरती सुद्धा अशाच प्रकारे आयनिंग करायचे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करायला बिलकुल विसरू नका. लाईक, शेअर आणि